बातमी महायुतीच्या गोटातून आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरूच आहे। आता 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले। जालन्याच्या खरपुडीमधील प्रकल्पात भूमाफियांनी सिडकोची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला होता आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती। त्यानुसारच आता फडणवीसांनी चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत। मात्र यामुळे शिंदेंना हा मोठा फटका मानला जातोय। या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोला संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे। आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लूट करणाऱ्यांना थांबवणार असतील तर ठाकरे गटाचं समर्थन असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले। एकंदरीतच आपण पाहतोय की शिंदे आणि फडणवीसांच्या या वादामध्ये आता ठाकरे गट कुठेतरी येत आहे आणि जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लूट जे करतायत त्यांना थांबवणार असतील तर ठाकरे गट याला समर्थन देईल असा मोठा दावा किंवा असं मोठं वक्तव्यच खासदार संजय राऊतांनी केलंय। हे दुसऱ्यांदा होतंय जेव्हा ठाकरे गटाकडनं फडणवीसांचं कुठल्या तरी गोष्टीचं समर्थन केलं जात आहे। नेमकं ते काय म्हणाले त्यांच्या शब्दांत ऐकूयात। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू। तर नेमकं कुठल्या अशा घटना आहेत ज्यामुळे शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद असल्याचं कळतंय, महायुतीला सुरुंग लागतोय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 6 फेब्रुवारी सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती। 7 फेब्रुवारी ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा। 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळलं, वादानंतर त्यांची नियुक्ती। 10 फेब्रुवारी उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल सामंतांची नाराजी। 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना। 17 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। आणि यानंतर आता आपण बोलूया टॉप 50 कडे। राज्यभरातील उर्वरित बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। शेजारचा कोंबडा पहाटे 3 वाजता आरवतो आणि त्यामुळे झोपमोड होते म्हणून एका वृद्धानं थेट प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं सुद्धा या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे। राधाकृष्ण कुरूप असं तक्रारदाराचं नाव असून हा प्रकार केरळमधला आहे। आरडीओनं दोन्ही बाजूंना बोलावून यावरती चर्चा करत आता तोडगाही काढलाय। मुंबईत पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर आली आहे। लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावरती रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलंय आणि त्यामुळेच 1 महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत MK रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलांचं तोडकाम करण्यात येणार आहे। हे पूल हटवण्याकरिताच महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही 6 तास वाहतुकीसाठी बंद केली जाणार आहे। शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत निष्कासनाचं काम केलं जाणार आहे। पुणे MRDAच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत। प्रकल्पाचं 82% काम पूर्ण झाल्यानं रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते।
मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये BKC आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या टप्प्याचं आतापर्यंत 93.1% काम पूर्ण झालंय. मार्च 2025 अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचं लक्ष आहे आणि हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. पीएफचे पैसे आता UPI वरून काढता येणार आहे. केंद्र सरकार लवकरच UPI द्वारे PF खात्यावरील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. EPFO खातेदाराला ATM कार्ड सारखंच एक स्मार्ट कार्ड दिलं जाईल आणि याद्वारे खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम कार्डवरून काढता येईल. ACC बोर्डानं मुंबई विभागातील 11 शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केलेत. यामध्ये पालघरमधील 5, रायगड जिल्ह्यातील 4 तर ठाण्यातील 2 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाही आहे. ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवरती सध्या आहेत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर केंद्रावरती उपस्थित राहणं आवश्यक आहे. अवैधरित्या भारतात आलेला पाकिस्तानी नागरिक नदीर करीम मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहे. नेपाळमध्ये स्थानिकांनी फसवणूक करून पासपोर्ट काढून घेतल्याचा दावा त्यानं केलाय. तर दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क केला असता मदत न मिळाल्यानं त्यानं मुंबई गाठली आहे. पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चौकशी केली असता आरोपी रायगड भागात होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं उघड झालंय आणि त्यानं आणखी कोणाशी फसवणूक केली आहे का असा तपास आता पोलीस करतायत. पिंपरी चिंचवडमधील दापोडीत पोलिसांकडून गावगुंडांची धिंड काढण्यात आली आहे. त्यांनी रिक्षांची तोडफोड करत 5 ते 6 दुचाकींचं मोठं नुकसान केलं होतं. अखेर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर विमानतळावरती बोईंग 347 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं. विमानात फायर इमर्जन्सीची सूचना दिल्यानंतर 400 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. ॲपलनं आज iPhone 16e हे नवीन मॉडेल सादर केलेलं आहे. आयफोनमध्ये पहिल्यांदाच हा प्रकार समाविष्ट केला गेलाय आणि या नवीन मॉडेलमध्ये ॲपलचा पहिला इन हाऊस मॉडेम Apple C1 हे सुद्धा समाविष्ट आहे. तर त्यात iPhone 15 Pro मालिकेसारख्या ॲक्शन बटनही आहेत. आणि आता एक अत्यंत गंभीर पण महत्त्वाची बातमी आहे. धावत्या लोकलमधून प्रवासादरम्यान तोल चावून खाली पडलेल्या प्रवाशाचे MSF जवानांनी प्राण वाचवलेले आहेत. ही दृश्य आपण साम टीव्हीवरती सध्या पाहतोय. अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची ही संपूर्ण घटना आहे. बुधवारी रात्री 9:10 चर्चगेटसाठी निघालेल्या जलद लोकलमधून प्रवासी खाली पडला. प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या दरम्यान असणाऱ्या गॅपमध्ये तो पडणार तोच कर्तव्यावरती असलेल्या MSF जवानांनी आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशाचे प्राण वाचवले. MSF कर्मचारी हनुमंत शिंदे आणि संदीप मराठे यांनी प्रवाशाचा जीव वाचवल्यामुळे RPF कडून त्यांच्यावरती आता कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय. आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. नागपुरात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे. माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्तच मोदी आणि भागवत एकत्र येतील. येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच 30 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे. 7 जानेवारीपासून राष्ट्रवादीच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे. मात्र 6 आठवडे उलटले तरीही धनंजय मुंडे एकाही जनता दरबाराला उपस्थित राहिलेले नाहीयेत आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
राज ठाकरेंनी मनसे विभाग अध्यक्ष शाखाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. दादरच्या सावरकर सभागृहात आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे. 27 फेब्रुवारीला शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती बैठक असल्याचीही माहिती आहे. नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्यानं पवारच्या अडचणी आता वाढल्या आहेत. नाशिकमध्ये जमीन प्रकरणात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावरती केला जातोय आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर खंडणी प्रकरणी पवारचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानं फेटाळलाय. उद्धव ठाकरेंनी आता फुटीरांना शोधण्यासाठी नेते आणि उपनेत्यांचं गुप्तहेर तयार केलेत. या पथकानं शिंदे सेनेत जाण्याच्या तयारी असणाऱ्यांची नावं देताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचं कळतंय. तर विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता बातमी संतनगरी शेगावातून आहे. गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा आज साजरा होतोय. राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले. गणगण गणात बोतेच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावात पोहोचल्या. टाळ मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी अगदी दुमदुमून गेलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. तर उद्या काल्याच्या कीर्तनानं प्रकट दिन उत्सवाची सांगता होणार आहे. दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे. आम्ही म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते. प्रत्येक वर्षी प्रगट दिना दिवशी आम्ही पुण्यामधून येतो. तिथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे फार सुंदर आहे. कल्याण महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले. कारण माझा मुलगा सुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्शियस होता. तो 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला. आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतो. आम्ही शून्यातून वरती आलोय. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. कल्याणला मध्यरात्रीच्या सुमारास एकावरती गोळीबार झाला. उत्तर प्रदेशातील जागेच्या वादातून चुलत भावानेच गोळीबार केला. ही माहिती कोळशेवाडी पोलिसांनी दिलेली आहे. धाराशिवमध्ये तेरणा नदीपात्रातून एकाच दिवशी 15 पाणबुडी मोटारींची चोरी झालेली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोटारीही चोरीला गेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सांगलीच्या मिरजेत गांजा विक्रेता करणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली आहे. तरुणाकडून 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला असून 42,000 किमतीचा ऐवज यावेळी पोलिसांना सापडलाय. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी कारची शर्यत लावून स्टंटबाजी केली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसंच या प्रकरणी 5 कार सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. तळेगावमध्ये एका तरुणाकडून पिस्तूल आणि जिवंत 7 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तळेगाव दाभाडे इथल्या जुना जकात नाका इथे एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे विरोधी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतला. अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरामध्ये शाळेजवळ असलेलं देशी दारूचं दुकान आहे आणि हे दुकान इतरत्र हलवण्याची मागणी अनेकदा करून सुद्धा प्रशासनानं दखल न घेतल्यानं अखेर नागरिकांनी आमरण उपोषण पुकारलंय. हे दुकान दुसरीकडे स्थानांतरित करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी 12 जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येत बैठक घेणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं ही बैठक आयोजित केली आहे. तर बैठकीत शक्तीपीठ आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते. कारण कॅन्सरमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतोय आणि याच कॅन्सरवरती लस येणार असल्याची आता माहिती समोर आली आहे. मात्र कॅन्सरवरची लस कधी मिळणार आहे आणि ही लस कुणाला दिली जाणार आहे यावरचा अगदी सविस्तर रिपोर्ट पाहूयात. कॅन्सर विरोधातील लस अंतिम टप्प्यात. कॅन्सर विरोधात महिलांना मिळणार सुरक्षा कवच. कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण कॅन्सर दरवर्षी लाखो लोकांना विळखा घालतोय. ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ओरल कॅन्सरमुळे हजारो महिलांना जीव गमवावा लागतोय. कॅन्सरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठीची लस पुढील 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होण्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिली आहे. ही जी कॅन्सरसाठी प्रतिबंधक लस जी आहे मान्यता देऊन अजून मार्केटमध्ये ती आली नाही, पण लवकर येणाऱ्या 6 महिने ती लस येईल. पण ती लस आता एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यांच्या ज्या माणसावरच्या ट्रायल असतात, केमिकल ट्रायल ज्याला आपण म्हणतो, त्या केमिकल ट्रायल आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. त्या ट्रायल एकदा संपल्या की ती लस उपलब्ध आपल्या देशामध्ये सुद्धा होते. देशात कॅन्सरमुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे 9 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सरकारी आकडेवारीनुसार महिलांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे पाहूयात. ब्रेस्ट कॅन्सर 26.6%, गर्भाशयाचा कॅन्सर 17.7%, अंडाशयाचा कॅन्सर 6.6%, मुखाचा कर्करोग 5%, आतड्याचा कॅन्सर 3.7% आणि इतर 40.5%. ही लस मोहीम जर यशस्वी झाली तर महिलांना कॅन्सर पासून वाचण्यासाठी मोठं सुरक्षा कवच मिळेल एवढं नक्की. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आणि बुलेटिनमध्ये आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. बातमी एकनाथ शिंदेंच्या संदर्भात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. शिंदेंची गाडी ही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी सध्या मिळालेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यांची गाडीच बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामधील वातावरण जे आहे ते असंच बिघडताना आपण पाहतोय. अनेक दिग्गज कलाकारांना, नेत्यांना धमकी दिली जाते आणि अशात तर आता मजल थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याचं आता कळतंय. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन, काय सविस्तर अपडेट आहे? नेमकं कुणी ही धमकी दिली आहे? नक्कीच धमकीचे 3 मेल हे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांना आलेले आहेत. गोरेगाव पोलिसांचं जे मार्ग पोलिसांना देखील अशा स्वरूपाचे मेल आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेलच्या माध्यमातून दिलेली आहे. एकूण 3 ईमेल हे मुंबई पोलिसांच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झालेले आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन आहे, गोरेगाव जे मार्ग पोलीस आहे, तसेच मंत्रालयात देखील अशा स्वरूपाचा मेल हा प्राप्त झालेला आहे आणि आता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. गुन्हे शाखेने देखील समांतर तपासाला सुरुवात केलेली आहे. नेमका या मेलचा ईमेल जो IP ऍड्रेस हे तपास सुरू केलेला आहे. अच्छा, धन्यवाद सचिन. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली. आपण पाहतोय की एकूण 3 मेल पोलिसांमध्ये आलेत. गोरेगाव पोलिसांनाही अज्ञाताकडून मेल आलाय, तर मंत्रालय आणि जे मार्ग पोलीस स्टेशनमध्येही धमकीचे मेल आलेत.